ना. तुम्ही आता म्हणतात हे आले. मला एक सांगा, खडसेंचे जावई यात होते, किती वेळा देवेंद्रजींकडे गेले? मी साक्षीदार आहे. रात्री 1-1 वाजता 2-2 वाजता विनवण्या करायला पाय धरायला कोण गेलं? मुंबईमध्ये 25, दिल्लीला 25 वेळा ते गेलेत. अक्षरशः लोटांगण घालत होते तिथे की वाचवा म्हणून. गेले नाहीत? आता एक केस झाली मुरुमची, रॉयल्टीची. कोण गेलं दिल्लीला? मग तुम्हाला चालतं का रे गेलेलं? मग तुमचा आमचा संबंध काय? कशासाठी येतात? या पुढच्याही काही गोष्टी आहेत, पण मला ते बोलायचं नाही. कोण कुठे आलं, कोण कोणाकडे गेलं, माझ्याकडे कोण आलं. मला जो अडचणीत माणूस आहे तो जाणार आहे, जातो. त्याच्या घरचे लोक त्यात दोषी असं आपल्याला म्हणता येत नाही, पण त्याचाही पराचा कावळा करायचा. आणि गिरीश माझ्याकडे ते गेले होते. हो ना बाबा. आता ती बाई इतकी रडत होती की मलाच बघून किंवा येत होती. आता काय करावं म्हणून त्या बाईने. पत्नी शेवटी त्याची, मुलगी आहे, मुलगा आहे, वाटतं सगळ्यांना. तुम्हाला तेच वाटलं होतं? तुम्हाला नाही वाटलं का? तुम्हालाही वाटलं होतं. तुमच्यावर जेव्हा बितले त्यावेळेला सगळे येत होते तिथे सागर मेघदूतवर. खडसेच्या मुलाच्या संदर्भात देखील चर्चा झाली पाहिजे ना. मग तेच म्हणतो, मग तो लोढा म्हणतो ना SIT करा म्हणून. मग त्यांच्या मुलाच्या बाबतीत सुद्धा त्या लोढाने तेच म्हटलं होतं 3 वर्षापूर्वी की त्याचं आत्महत्या नाही, ज्याने खून केलाय त्याचा, ज्याने डोक्यात गोळी घातली. इकडनं राईट हँड माणूस इकडनं गोळी घालतो, इकडनं कशी काय गोळी जाते? अनेक प्रश्न उत्तरं मिळत नाहीये.